गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. तुम्ही कसे आहात? आज तर तुम्ही खूपच खुश असाल, कारण का आजचा दिवस होताच तसा. सुंदर दिवस, सुंदर ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज, सुंदर लेवल्स लावलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपले टार्गेट पण अचीव्ह झालेले आहेत. आपण काल काय बोलले होतो की मार्केट जर ह्या लेवलच्या खाली येत असेल तर एक टार्गेट आपल्याला खालचा भेटेल. ठीक आहे. आणि इथे एक रेड कॅन्डल होणं खूप स्वाभाविक आहे. ओके, हे आपण बोलले होतो. आणि आपण काल व्हिडिओ जरा लवकर बनवला होता. त्यानंतर एक न्यूज आली जी खूप दुःखद होती, दिल्लीची. आता होतं काय हा बघा, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. सायकोलॉजिकल ट्रेड्स वरती प्रयत्न करा काय करायचं ते, की मार्केटमध्ये हा जो फॉल आहे हा परफेक्ट फॉल होता. मार्केटला अजून खाली यायचं होतं, पण झालं काय, न्यूज आली. ओके, माझा एक पूर्णपणे विश्वास असतो आणि एक माझा एक्सपिरियन्स पण आहे आणि मी प्रत्येक वेळा सगळ्यांना सांगतो की मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो. हो, हा माझा एक्सपिरियन्स आहे, प्रत्येक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला जर प्रत्येक वेळेला न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करायचा असतो. ह्याचा लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतात, सायकोलॉजिकल लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतात. आपण जे नॉन ट्रेडिंग झोन बोललो तिथपर्यंत मार्केटने बरोबर बघा टच केलेलं आहे. जे आपण सांगितलो की ह्या लेवल 420 पर्यंत मार्केट यायचा प्रयत्न करेल आणि हा नो ट्रेडिंग झोन आहे. का? कारण का इकडनं जो पुलबॅक आला होता, इकडनं मार्केट रेसिस्ट करते, म्हणजे ह्या लेवल्स आणि ही लेवल एक, या लेवल्स खूप इम्पॉर्टंट होत्या आणि इकडनं मार्केटने बरोबर रिजेक्शन घेऊन एक प्राइस एक्शन बरोबर एक मोमेंटम ट्रेड दिला आणि तो पण आपला टार्गेट जो 775 होता तो दिला. उलट हा टार्गेट पेक्षा म्हणजे इकडनं इकडे जाण्यापेक्षा इकडनं खालनं वरती गेलेला ट्रेड खूप सुंदर ट्रेड होता आणि मार्केट कधी पण असेच ट्रेड देत असतो. तुम्ही जर बघाल तर माझ्या फॅमिलीच्या ग्रुपवरती मी ऑलरेडी ही न्यूज टाकलेली, बिग न्यूज लोड युअर वेपन्स फॉर टुमॉरोज निफ्टी एक्सपायरी, आणि 10:40ला मी तिथे टाकलेलं आहे, आय ऑलवेज ट्रेड अगेन न्यूज. न्यूज काय होती? न्यूज होती नेगेटिव्ह, बरोबर आहे. मग सगळीच जर नेगेटिव्ह न्यूज वरती पडलेली असतील म्हणजे सगळेच खालच्या बाजूला खेळ असतील, मग वरच्या बाजूला खेळणार कोण? एक संधी भेटते, थांबायचं असतं, समजायचं असतं मार्केटला, त्यानंतर ट्रेड करायचा. मार्केटने बरोबर त्याच मुवमेंटला खाली ट्रेड दिला, थांबला आणि त्यानंतर डबल मुवमेंट दिला, सुंदर टार्गेट अचीव्ह झाले. खूप लोकांचे ह्या ठिकाणी पण टार्गेट झालेत आणि ह्या ठिकाणी पण टार्गेट झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. खूप लोकांचा अभिप्राय आलायचा, थँक्यू. खूप चांगल्या लेवल्स तुम्ही लावून दिल्या, त्यामुळे आजचा दिवस खूप सुखद गेला. आणि त्याचप्रमाणे काही गोष्टींना समजणं खूप आवश्यक असतं. लेवल्स लागलेले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या समोर, त्याप्रमाणे जर आपण ट्रेडिंग करू तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. टेक्निकल अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे आपल्या लेवल्स निघतायत, कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न आपल्याला निघतायत. त्यानंतर आपल्या गोष्टी होतात सायकोलॉजिकल ट्रेडची, आणि ती आपण केलेली आहे. आपण रोज एक नवीन गोष्ट शिकत आहोत. मार्केट जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत आपल्याला शिकायचं. हा विषय करा की मी 1 वर्ष मार्केट दिलंय, मार्केटला 1 वर्ष दिलंय, मी समजलोय, शिकलोय, असं नाही होत. मी अजूनही बोलतो, मी स्वतः ऍज अन प्रो ट्रेडर, या मी माझे सेशन्स चालतात, माझे क्लासेस चालतात, माझे स्टुडंट्स आहेत, पण मी अजूनही बोलतो की मार्केट ना मला अजून खूप काय शिकण्यासारखं बाकी आहे. हा जो मी पण असतो ना, की मी म्हणजे मी मार्केट बोलून तसं चालतंय, तसं नाही चालत आहे. मार्केट चालतंय का? कारण की मी मार्केटची चाल समजलेलो आहे. ठीक आहे. तर उद्याच्या दिवशी मार्केट काय करेल ही घटना समजणं खूप जरुरी आहे, त्याचा आढावा घेणं खूप जरुरी आहे. ओके, व्हिडिओ मी आता 4 वाजता बनवतोय दुपारचा. मार्केट फक्त क्लोज होऊन अर्धा तास झालाय, 3:30ला मार्केट बंद झालंय. अर्ध्या तासानंतर मी व्हिडिओ बनवतोय, कारण का मी आता जरा आउट ऑफ टाउन ट्रॅव्हल करतोय 2 दिवस, त्यामुळे माझा उद्यासाठी व्हिडिओ येतोय. पण एक्सपायरीसाठी, सेन्सेक्सच्या एक्सपायरी व्हिडिओसाठी माझा व्हिडिओ येणार नाहीये, त्यामुळे 2 दिवस मी आउट ऑफ टाउन आहे, व्हिडिओ बनवता येणार नाही. म्हणून मी आज हा लवकर व्हिडिओ बनवून आता जस्ट निघणार आहे मी, आणि 2 दिवस माझा मोबाईल नेटवर्कच्या बाहेर असणार आहे, त्यामुळे आज हा व्हिडिओ बनवतोय. तर आपण येऊया, आता बघूया काय एक्झॅक्टली मार्केट करायचं बघतोय. ओके, तर हा आपला चार्ट होता कालचा, ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंग केलं, मार्केटने आपल्या लेवल्स रेस्पेक्ट केले. बघा,
आपण ही लेवल का नाही पकडली, ही लेवल का नाही पकडली? मार्केट तर बघा इथे पण येत होतं ना, मार्केट इकडनं बाउन्स केलं इकडे, मग ही लेवल का? कारण का हा जो होता ना, हा ऍक्च्युली ओपनिंग होता आणि मार्केटने इथे रिटेस्ट केलंय. रिटेस्ट करणंच म्हणजे आपल्या लेवलला, म्हणजेच मार्केट आपल्या लेवलशी कनेक्ट होतोय, या आपण मार्केटशी कनेक्ट हा विचार करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, 15 मिनिटाच्या चार्ट होते, बघूयात काय होतंय ते एक्झॅक्टली. आपण हे सगळं काढून टाकूया. 15 मिनिटाच्या चार्ट होती का दिसतंय? ओके, आता खूप लोकांना 15 मिनिटाच्या चार्ट होती असं काय दिसत असेल, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. उद्या मार्केट 780 ती 840 पर्यंत टार्गेट नक्कीच देईल. ठीक आहे, कधी? पण जेव्हा 780 तोडेल तेव्हा. जास्त लांब नाहीये मार्केट, ऑलरेडी आता 700च्या आसपास आहे. 80 पॉईंट द्यायला मार्केटला जास्त टाइम लागणार नाहीये. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती पण मार्केटला 840 इकडे परत 100 पॉईंट द्यायला मार्केट काय जास्त वाढ बघणार नाही. तर उद्याच्या उद्या तुम्हाला लेवल्स बघायला भेटतील असं मी समजतोय. येऊया आता 1 डे वरती, डेली चार्ट वरती येऊया आणि बघूया ज्या लेवल्स लागल्यात त्या. डेली वरती आपल्याला खूप काही गोष्टी नक्कीच तुम्हाला कळतील. डेली तुम्हाला नक्कीच खूप काही गोष्टी कळतील. बघा, इकडनं एक जी लाईन आलेली आहे, इकडनं रिजेक्शन घेतलं ना मार्केटनी, ते मार्केटने रिजेक्शन तोडलेलं आहे. म्हणजे मार्केट याच्यावरती क्लोजिंग, ही जी लाईन आहे ना, ही लाईन, ही बघा, ही लाईन, जर लाईनीला मी कलर चेंज करत असेल तर तुम्हाला अंदाज येईल. ही बघा, पर्पल लाईन, पर्पल लाईन पण सेम आहे, मी बोलतो लाल लाईन लावले, तर लाल लाईनच्या वरती आपला क्लोजिंग आलेला आहे. तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मुवमेंट आहे. आणि जसं आपण हर वेळेला बोलतो की एक ग्रीन बनले की दुसरी आणि तिसरी ग्रीन बनते. ओके, काल आपली अपेक्षा होती की ते लाल बनावी, मार्केटने चांगला मुवमेंट दिला, पण न्यूज नेगेटिव्ह होती म्हणून ट्रेडिंग पॉझिटिव्ह झाली, म्हणून मी न्यूजच्या अगेन ट्रेड केला आणि चांगले टार्गेट अचीव्ह केले. ठीक आहे, तर ही लाल लाईन आपण लावून ठेवूया इन केस, जेणे आपल्याला 5 मिनिट चाटवती बघताना खूप आधार होईल. ओके, बघा, लाईन लावल्यावर आपल्याला कळते 5 मिनिटावर पण मार्केटने तिकडे रिजेक्शन घेतलेलं, एकदा दोनदा तीनदा. कधी? तर 10 नोव्हेंबरला, म्हणजे कालच्या सेशन मध्ये. तर आता आपला ट्रेडिंग झोन जो असेल ना, तो जर असा वरती येईल, तो कुठे येईल नक्की बघा. आता आपला ट्रेडिंग झोन लगभग आहे ना असा यायला पाहिजे. हा बघा, हा नो ट्रेडिंग झोन बनेल आपला. या स्विंगच्या खाली मार्केट काहीतरी करेल. ओके, आता मी ही लेवल काउंट टाकतो कारण का लेवल मध्ये चेंजेस खूप आलेले आहेत. तर लगभग 650 ते 550 हा नो ट्रेडिंग झोन आपण बोलू शकतो. इथे हा नो ट्रेडिंग झोन होतोय. ठीक आहे, मार्केट एक स्विंग नंतर ट्राय करायचा अटेम्प्ट करेल खालच्या साईडला, जी लगभग ही लेवल असली बघा, ही लेवल. तर ह्या लेवलला जरा सांभाळून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. आपण लेवल सरळ पुढे घेऊया, 12 आणि 13च्या लेवल्स आपण एकत्र करूया, जेणेकरून तुम्हाला एक पुरा पॅटर्न बघायला भेटेल, समजायला भेटेल. ओके, ओके, नाव आता जर मार्केटनी हीच प्राइस ऍक्शन कंटिन्यूस ठेवली, ओके, बाउन्स बॅक करून इथे गेले, ते आपले वरचे टार्गेट आपले लागलेले जे आहेत ते नक्कीच आपल्याला बघायला भेटतील. ओके, हे बघा, डे हायच्या वरती ओपन झालं तर मार्केटला रिटेस्ट करू दे, ह्या लेवलला येऊ दे आणि इकडनं मार्केट जाऊ दे. बघा, नीट बघा, मार्केटला असं जाणं जरुरी आहे. आपल्याला हे टार्गेट, पहिला टार्गेट आपला 780चा, दुसरा टार्गेट आपला 840चा. ओके, ह्या पहिला टार्गेट, हा दुसरा टार्गेट. त्यानंतर जर मार्केट ह्या लेवलच्या खाली येऊन रिटेस्ट करून मार्केट खाली जात असेल तर पहिला 425चा लेवल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. 425 नाही, आता जराशी लेवल हलणार आहे कारण का इथे मार्केटने काहीतरी केलेलं आहे, तुम्हाला दिसेल काय केलेलं आहे. तर ह्या लेवल बघा, ह्या लेवलला. ठीक आहे, त्यानंतर आपली खालची लेवल लागलेली आहे, खालची लेवल काउंट टाकूया जरा. आपण ह्या लेवलला येऊया, मार्केट 380 पर्यंत येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. बघा, इकडनं मार्केट जर रिटेस्ट केलंय आणि जर मार्केट खाली असेल तर आपल्याला ह्या लेवल, पहिली लेवल जी असेल आपली असेल ती 460ची आणि दुसरी लेवल जी आहे ती असेल 380ची. ही दुसरी लेवल आणि ही पहिली लेवल. ओके, मार्केटला खूप चांगल्या प्रमाणे अनालाइज करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी खास. नो ट्रेडिंग झोन पण आपण जरा वाढून घेऊया 2 दिवसाचा. ओके, त्याचप्रमाणे आता मार्केटनी एक
रिव्हर्सल घेतलेला आहे हे कधी कळेल? जेव्हा मार्केट आपला आहे ना एक हाय तोडेल तेव्हा. आता इकडे हाय कुठला आहे बघा, मार्केट इथे आहे ना साइडवेज होतं आणि त्यानंतर मार्केटने इकडे हाय करून गेलाय. जर मार्केट हा हाय तोडतोय 780चा, मार्केट 960 पर्यंत पण जाऊ शकतं, कारण का हा फॉल होता, तर हा मार्केट कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. हे आहेत सायकोलॉजिकल लेवलचे ट्रेड्स. ठीक आहे, खूप क्लिअर राहा. उद्या अशी मुवमेंटची अपेक्षा नाही आहे, कारण का आज एक्सपायरी मध्ये चांगली मुवमेंट दिलेली आहे. परवा एक्सपायरी सेन्सेक्सची, त्यामुळे उद्या दिवस जो मधला दिवस आहे मंगळवार आणि गुरुवारच्या मधला दिवस आहे बुधवार वेनसडे, ह्या दोघांमध्ये एक दिवस खचला जातो. त्यामुळे उद्या जास्त काही ट्रेडिंगची अपेक्षा नाहीये. तुमचा कॅपिटल सेव्ह करा. आज जो कॅपिटल तुम्ही प्रॉफिटमध्ये आणलेला आहे त्याचा तुम्ही उपयोग करा. पुढच्या एक्सपायरीला, म्हणजे आज जी एक्सपायरी निफ्टी झाली त्याची पुढची एक्सपायरीला घ्या. या सेन्सेक्सची एक्सपायरी गुरुवारी येते, एक दिवस सोडून तिला घ्या. मेन गोष्ट आपला जो मोटो आहे तो काय आहे, आपला मोटिव्ह काय आहे की पहिले थांबायला शिका, समजा, शिका, त्यानंतर काहीतरी करा, तर तुम्हाला ट्रेड जातील. सुंदर असे 80-90 पॉईंट आज खूप चांगले भेटले आहेत मला पण, आणि बाकी लोकांना 20-30-50 पॉईंट भेटले. लोकांना खूप खुश आहेत लोक आज, कारण का लेवल्स त्यांच्या फिट झाल्यात. लेवल्स फिट झाल्या म्हणजे त्यांना कळायला लागले की आता मार्केटला ते समजण्याच्या आसपास आहेत. समजले नाहीयेत, मी पण स्वतः मार्केटला समजलं नाही असं बोलतो, कारण का जेवढं मार्केट शिकू ना तेवढं कमी आहे. त्यामुळे हर एक गोष्टीची बारीकीने अभ्यास करा. ठीक आहे, आज ओआय जरा वलडल होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, पण सायकोलॉजिकल ट्रेडवरती आपले ट्रेड हिट झालेले, त्याचं खूप बरं वाटतंय. येणारा उद्याचा आणि परवाचा दिवस, आपले 2 दिवस व्हिडिओ बनणार आहेत, तर येणारा आजचा आणि उद्याचा आणि परवाचा दिवस तुम्हाला ग्रीन मध्ये क्लोज व्हावा हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद, टेक केअर.